मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, आपण मला दुसऱ्यांदा आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं. थोडस इतिहासाकडे मला आपल्याला न्यायचंय. मी तसं राजकारणामध्ये येण्याची इच्छा काहीच बाळगत नव्हतो, तसा काही माझा विचारही नव्हता. परंतु परिस्थिती अनुरूप असं झालं की 2004 साली राज्यमंत्री म्हणून मी शपथ घेतली. तेव्हा मी आमदार नव्हतो, विधानसभेचाही नव्हतो, परिषदेचाही नव्हतो, परंतु मंत्री म्हणून स्वाभाविकच आहे. जिल्ह्यात आल्यानंतर आईच्या दर्शनासाठी मी गेलो. आईचं दर्शन घेतलं आणि मनामध्ये नेमकं काय सुचलं माहित नाही, परंतु तेव्हा 2004 साली या पूर्ण परिसरामध्ये, मंदिराच्या परिसरामध्ये मी फिरलो, पाहणी केली. पहिलाच माझा शासकीय दौरा असल्यामुळे तेव्हाचे तत्कालीन जे जिल्हाधिकारी आणि बाकीचे अधिकारी, एसपी असतील, आपले इतर इंजिनियर असतील, सर्वच बरोबर होते. आणि तेव्हा मग मी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की आपण आता एक विकास आराखडा तयार करायचा. 2004 साली 2005 साली कैलासरावजी विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. त्यांच्या समोर मंत्रालयामध्ये तो विकास आराखडा मी स्वतः सादर केला. दुर्दैवाने त्या विकास आराखड्याला म्हणावी तशी गती मिळाली नाही. पण तुम्हाला मी का सांगतोय, कारण हे सर्व घडलं जवळजवळ 20-21 वर्षापूर्वी. आणि मी तसा जर विचार केला तर तुळजापूरचा आमदार व्हायचं काही कारणच नव्हतं. 35 वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे धाराशिवचे आमदार होते. मी आमदार झाल्यानंतर मी जेव्हा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा, तेव्हा देखील स्वाभाविक गोष्ट होती की मी स्थायी सिटिंग आमदार असल्यामुळे मला खर तर धाराशिव मधूनच उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं. परंतु आईचा चमत्कार कसा असतो बघा. ध्यानीनं मनी त्या निवडणुकीच्या तोंडावरती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मला म्हटले की काही कारणांमुळे आपल्याला धाराशिवची उमेदवारी ती जागा मिळत नाहीये भारतीय जनता पार्टीला, आणि तुम्ही तुळजापूर मधून उभं राहावं असं मला वाटतं. क्षणाचाही विलंब न करता मी बिलकुल तयार आहे म्हटलं. निवडणुकीच्या किती दिवस आधी, साधारण एक 15-20 दिवस असेल. तुम्ही सर्वांनी मला ती संधी दिलेली आहे आणि त्यामुळे आईच्या मंदिराचा विकास आणि तुळजापूरचा विकास जो करायचा ठरवलेला आहे, काहीही झालं तरी मी तो करणारच, हे तुम्हाला मला सांगायचं. आणि ही काही एकाधिकारशाही नाहीये. मला वाटलं म्हणून मी काही करतो असं नाहीये. प्रत्येक विषयामध्ये जे तज्ञ आहेत, मग ते आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, किंवा मग त्या संबंधातले जे तज्ञ आहेत, मग ते धार्मिक विधीच्या बाबतीतला विषय असेल, आपल्या आर्किटेक्चर म्हणजे वास्तुशास्त्राच्या बाबतीत असेल, प्रत्येक विषयामध्ये अगदी जो 60 कोटीचा आपण बगीचा करतोय किंवा रामदरा तलावामध्ये 80 कोटीचा जो की आपण गुंतवणूक करणार आहोत, किंवा 150 कोटीचा प्राणी संग्रहालय जो आपण करणार आहोत, प्रत्येक विषयामध्ये जागतिक स्तरावरचे तज्ञ आणून आपण निर्णय घेतोय. आणि हे सगळं का करतोय? शेवटी तुळजापूरचं महत्व काय महत्व? आई तुळजाभवानीचं इथलं वास्तव आहे. आणि तुम्ही मी खरं तर कोणाची सेवा करायची आहे? आईची सेवा कशी होणार आहे? आईच्या भक्ताची आपण सेवा व्यवस्थित केली तर आईची सेवा होणार आहे. आणि तुम्ही तेच करता. दिवस रात्र तुळजापूरकर काय करतात तर येणाऱ्या भक्तांची सेवा करतात. त्याच्यात आपल्याला आता अमूलाग्र असा बदल करायचे, वाढ करायची. आलेला भाविक अतिशय प्रसन्न मनाने इथनं जावा, आईचा आशीर्वाद घेऊन, ऊर्जा घेऊन त्यांनी जावं, ही आपली अपेक्षा आहे. इथे आल्यानंतर 2 दिवस भाविक राहावा, आपल्या तुळजापूरमध्ये त्यांनी 2 दिवस राहावं, इथल्या अर्थकारणाला त्यांनी चालना द्यावी, ही आपली अपेक्षा आहे.
आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे एक एक टप्पा आपला आता पूर्ण होतोय. 1800 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्या विकासासाठी त्यांनी मंजूर केली. 500 कोटी रुपये अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिले. आता 400-450 कोटीचं काम जे आहे त्याची निविदा देखील काढण्यात आलेली आहे. म्हणजे बघता बघता गेल्या जे काही आपण 5-6 वर्ष मेहनत करत होतो, पुढच्या 2 वर्षामध्ये प्रचंड फरक आपल्याला पडताना दिसणार आहे. आणि जे शिर्डीला किंवा तिरुमलामध्ये तिरुपतीला 30-35 वर्षात घडलं ते 10 वर्षामध्ये करण्याची आपली आखणी आहे, आपलं नियोजन आहे. आणि हे काय होणार आहे, आज जे 1.5 कोटी भाविक दर वर्षाला येतात ते आता टप्प्याटप्प्याने वाढून पहिले 3 कोटी 5 कोटी असं करत आपल्याला वाढवायचं. आणि हे कशासाठी करायचंय, एक तर आपल्याला सेवा येणाऱ्या भाविकांची करायची, परंतु त्याच्याच बरोबरीने आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कृपया आपल्या जमिनी विकू नका बाहेरच्यांना. त्यांच्या बरोबर भागीदारी करा, पार्टनरशिप करा, म्हणजे जमीन आपल्या मालकीची राहते आणि होणाऱ्या उद्योग व्यवसायामध्ये आपण नेहमीचे कायमचे राहतो. प्रचंड मोठी संधी आता आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि त्या संधीच्या माध्यमातून आपण या पूर्ण शहराचा कायापालट करतोय. आदरणीय देवेंद्रजींनीच आपल्या महायुती सरकारनेच आपल्याला 3,295 कोटी रुपये मंजूर करून दिले रेल्वेसाठी. मोदी साहेबांनी, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुळजापूरला 2014ला आले होते. त्यांनी आपल्याला तेव्हा प्रश्न विचारला होता की तुळजापूरला रेल्वे आल्यानंतर काय होईल आणि मग रेल्वे आणायची का. आणि तिथे असलेला जनसमुदाय म्हटला होता की हो, रेल्वे पाहिजे. मोदी साहेब म्हटले होते रेल्वे आली की या परिसराचा विकास होईल. आणि त्याच अनुषंगाने 2019 मध्ये रेल्वेच्या भूमिपूजनाची प्रक्रिया सोलापूरमध्ये झाली. मग नंतर 2-2.5 वर्ष काहीच झालं नाही. सरकार कोणाचं होतं राज्यात? ठाकरे सरकार होतं. म्हणजे कोण? तर हेच शिवसेनावाले, हेच काँग्रेसवाले, हेच राष्ट्रवादीवाले 2.5 वर्षामध्ये 1 रुपया आपल्याला दिला नाही. चिंतेत त्यांनी विषय मांडले, गंभीर मुद्दे मांडले. मला सांगितलं की आपल्या तुळजापूरमध्ये अगदी लहान मुलं देखील व्यसनाधीन होत आहे, ड्रग्सच्या मार्गाला लागत आहे, तुम्ही काहीतरी करायला हवं. तेव्हा मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर हा विषय मी पूर्ण प्राधान्याने घेणार आणि या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने कडक कारवाई करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो म्हटलं. काही भगिनी असतील देखील. आणि निवडणुकीच्या नंतर या विषयाच्या आम्ही मागे लागलो. मला सुरुवातीला पोलिसांकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या, परंतु दुर्दैवाने तसं काही जास्त झालं नाही. मग आम्ही माहिती काढायला सुरुवात केली, त्याला देखील जास्त यश मिळालं नाही. एके दिवशी माझ्याकडे एक नाव आणि नंबर आलं. लगेच मी ते तेव्हाचे तत्कालीन एसपी आहेत त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना मग मी सूचना दिल्या होत्या की याच्यावरती कारवाई व्हावी. त्यांनी प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने म्हणावं तसं यश आलं नाही. मग शेवटी काय करायचा हा प्रश्न होता. आम्ही 4-8 जण बसलो, चर्चा केली आणि मग नंतर पिटूने मला सांगितलं की या बाबतीमध्ये मी पुढाकार घेतो आणि काही गोष्टी मला माहिती आहेत, त्याच्या अनुषंगाने मी या पूर्ण प्रक्रियेत पोलिसांना सहकार्य करतो. हे एकदा ठरल्यानंतर एसपींना मी हा विषय सांगितला, त्यांनी अधिकारी जोडून दिले आणि मग नंतरची प्रक्रिया तुम्हाला सगळी माहिती आहे. परंतु ज्यांनी हे सगळं उघड केलं, ज्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये स्वतःचं नाव समोर आलं, तरी भीती न बाळगता आपण सामाजिक बांधिलकी जपायला हवी, आपली जबाबदारी समजून ज्यांनी प्रक्रिया केली त्यालाच आरोपी करण्यात आलं. आता आरोपी करण्यात आलं बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे. पण मला वाईट कशाचं वाटतं की ज्यांनी साधा पाकिटमार पकडून दिला नाही असे लोक मोठ्या मोठ्या भाषण करतात. आपण या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतोय की मी राजकारणात आलोय ते खरं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची आपल्याबद्दलची जी काही ऋणानुबंधाची भावना आहे, डॉक्टर साहेबांनी आपल्यावरती प्रचंड प्रेम केलं
आणि आपण सर्वांनी डॉक्टर साहेबांवरती जे प्रेम केलं, जो आदर त्यांना दिला आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळा जिव्हाळा आणि एक वेगळं नातं आपल्यामध्ये निर्माण झालंय. मी राजकारणात आहे ते त्यासाठी, धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी